सेवा, श्रद्धा, निष्ठा, समर्पण या सगळ्या गोष्टींचं रूप म्हणजे भगवान भैरवनाथ आहेत. तर या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. मृदंगाच्या साथीसाठी हरिभक्त परायण मारुती महाराज फार सुंदर वाजवता. मारुती महाराजांसाठी टाळी. आणि गायनाचार्य हरिभक्त परायण माऊली महाराज कांबळे बाबा. वर 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 कांबळे बाबा फार सुंदर गाता. तुमच्यासाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवतो. हरिभक्त परायण नवनाथ महाराज आपणही फार सुंदर गाता. आणि महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेत एकत्र आणले आणि भैरवनाथाचा उत्सव हा फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये तुम्ही साजरा करत आहे. सुंदर उंचीवरती उंचावर मंदिर आहे. देवही फार सुंदर आहे. पालखी, छबिना, मिरवणूक, शोभा या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आपण उत्साहानं करत आहे. महिला मंडळाच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्याही चेहऱ्यावरती खूप उत्सुकता आणि उत्साह दिसतो आहे. सगळी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या टाळ घेऊन उभ्या असलेल्या ताई आपल्यालाही आमचा जयहरी आहे. असे आमचे गणेश भाऊ उदार अंतकरणानं आजचं सेवादान त्यांनी स्वीकारलं आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांना ही सेवा स्वीकारण्याची सद्बुद्धी घातली. गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादानं. कारण आम्ही पहाटे 4 वाजता आलो. त्यांनी आल्यानंतर गणपती बाप्पांचं मंदिर आम्हाला दाखवलं. आज येताना किती छान गणेश भगवंताचं तिथे पूर्ण सुंदर परिसर आणि वातावरण आहे. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी चोपदार असतील. हार्मोनियमची साथ देणारे कांबळे महाराज आहेत. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचंही मनापासून कौतुक आहे. आणि महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर मोबाईलवरती जा, यूट्यूबमध्ये जाऊन या यूट्यूब चॅनलला तुम्ही ओपन करा आणि त्याला सबस्क्राईब करा. कारण आपल्यापर्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळीची कीर्तनं, त्यांच्या अंतःकरणातला भगवत भाव, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार हे थेट आपल्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं सेवा कार्य ते करत आहेत. तर आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. आणखी कोणी कीर्तनकार कथाकार मंडळी असतील, अज्ञानाने एखादं महत्त्वाचं नाव राहत असेल, मला सगळ्यांचा परिचय नाही आहे. सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जय हरी. आणि वेळ न घालवता आपण चिंतन पाहू. विठ्ठल एखादं नाव घेणं खूप गरजेचं असेल तर मला सुचवा, अन्यथा आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पहा. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. एक उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण, तिच्या अंतकरणातला भाव, तिला झालेलं कृष्ण दर्शन, तिला झालेला भगवंताचा साक्षात्कार, तर त्या गोष्टीचा अनुभव या गवळणीमध्ये मांडलेला आहे. तिची भावस्थिती मांडलेली आहे. या भावदशेला आपल्याला पाहायचंय आणि कृष्ण चरित्राचं चिंतन करायचंय. पण तत्पूर्वी आता या 7 दिवसाच्या कार्यकालात येणाऱ्या प्रत्येक वक्त्यानं, कीर्तनकार महाराज मंडळीनं, तर तुम्हाला सांगते या भैरव भगवंताची निर्मिती कशी झालेली आहे. एकदा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांच्या मध्ये वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणतात तू मोठा का मी मोठा. आणि आज जगभरामध्ये माणसामध्ये एकाच गोष्टीनं वाद आहे. मग तो भावाचा असेल, शेजाऱ्यांचा असेल, बांधावरनं असेल, गाव गल्ली तालुका जिल्हा पातळीवरती असेल, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, एकाच गोष्टीमुळे वाद आहे, तू मोठा की मी मोठा. याच्यामुळेच आज जनमानसामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आणि हीच गोष्ट माणसाच्या पतनाला कारण आहे. विष्णू भगवंताच्या नाभीमध्ये कमळ आहे आणि कमळात ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. मग याचा अर्थ ब्रह्मदेव मोठे आहेत का विष्णू मोठे आहेत? झोपले का काय? सांगा पटकन. श्री विष्णू त्यांच्या नाभीतून कमळ निर्माण झालं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. मग अगोदर कोण आहे? विष्णू आहेत. मग विष्णू मोठे आहेत. पण ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही मोठे नाही, मीच मोठा. माझी पांढरी दाढी, पांढरं वस्त्र, मी म्हातारा दिसतोय, तुम्ही तरुण दिसताय. आता मला सांगा, पांढरी दाढी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेला चेहरा, आताच्या स्थितीला तर हे म्हातारपणाचं लक्षण नाहीच आहे. आता 15, 16, 17, 18 वर्षाच्या पोरांची पण केस पांढरी झालेली आहेत. तू मोठा का मी मोठा?
ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नाही. ब्रह्मदेव म्हणतात मीच मोठा. मोरया नगरमध्ये गणपती मंदिर जे आहे, आम्हाला गावडे भाऊंनी तिथे आम्ही थांबलो होतो. गणेश मंदिरात आम्ही त्या विश्रामगृहामध्ये थांबलो. सगळ्या संतांचे फोटो पाहायला मिळाले. मला खूप आनंद वाटला. तुमच्या गावची गोष्ट सांगते मी. तिथे सगळ्या संतांचे फोटो पाहायला मिळाले. म्हटलं या जगात कोणीच मोठं नाही. जे स्वतःला लहान म्हणून घेतात ते जगात महान आहेत, तेच मोठे आहेत सगळे संत. ब्रह्मदेव म्हणतात तू मोठा का मी मोठा. ब्रह्मदेवानं कपट रचलं आणि कपटानं श्री विष्णूला अशी वेळ आणली की विष्णूनं म्हणावं ब्रह्माजी तुम्हीच मोठे आहेत, अशी वेळ आणली. आणि खरंच श्री विष्णू म्हटले ब्रह्माजी तुम्हीच मोठे आहात, तुम्हीच मोठे आहात, तुम्ही माझे पिता, मी तुमचा बेटा. पण महादेवाला ही गोष्ट सहन झाली नाही. नियतीला हे मान्य झालं नाही. महादेवाला एवढा भयंकर राग आला. महादेवाची भुवई वाकडी झाली आणि त्या तिरक्या भुवईमधून एका बुटक्या पुरुषाची निर्मिती झाली, ज्याचे हात आखूड आहेत, ज्याचं जीभ आहे बाहेर निघालेली, डोळे लालबुंद आहेत, असा बुटका पुरुष निर्माण झाला. आणि त्या बुटक्या पुरुषानं विचारलं भोलेनाथ माझं काम काय. महादेव म्हटले ब्रह्मदेवाला 5 दिशेला 5 तोंड आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, वरच्या दिशेला 1 तोंड आहे. तर वरच्या तोंडामध्ये त्यांचा गर्व निर्माण झालेला आहे, त्यांचं ते मस्तक कापून घ्या. तर बुटका पुरुष म्हणतो देवा मी ब्रह्मदेवाचं मस्तक कापतो, पण माझं नाव काय. महादेव म्हटले माझ्या भुवईमधून तुम्ही निर्माण झालात म्हणून तुमचं नाव मी भैरव ठेवतो. भैरव भगवान की भैरव नाव ठेवतो. भैरव गेले आणि भैरव भगवंतानं ब्रह्मदेवाचं मस्तक नखानच कापून घेतलं. पण ते मस्तक तुटले तसंच नखाला चिटकून राहिलं. भैरव भगवंताला ब्रह्महत्येचं पातक लागलं. म्हणे शंकरा आता या ब्रह्महत्येच्या पातकापासून मी कसा मुक्त हो. भोलेनाथांना सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करा. आणि पृथ्वी प्रदक्षिणे करत असताना ज्या भूमीमध्ये पाऊल पडल्यानंतर हे मस्तक गळून पडेल समजावं ती भूमी ब्रह्महत्या पातकाचा नाश करते. पूर्ण पृथ्वीला चक्कर मारत जेव्हा भैरव काशीमध्ये आले, काशीमध्ये येताच क्षणी चिटकलेलं मस्तक गळून पडलं. म्हणे काशी ही माणसाच्या पापाला धुवून टाकणारी पवित्र पुण्यभूमी आहे. ब्रह्महत्येसारख्या पातकाचा नाश करणारी भूमी म्हणजे काशी नगरी आहे. म्हणून जुनी लोक म्हणायची जीवनात जन्माला आला तर एकदा तरी काशी करा, म्हणजे काशीला जाऊन या. संत असं कधीच म्हटले नाही की आम्ही मोठे आहोत. लहानपण देगा देवा, जे स्वतःला म्हणून घेतात लहान तेच आहेत या जगामध्ये महान. तर भैरवनाथ भगवान परमात्माचं प्रागट्यकरण असं झालेलं आहे. आता या कथेतून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. भैरव भगवंतानं कोणाला दंड दिला हो. जो खोटं बोलला, जो कपटानं वागला त्याला भैरवनाथानं दंड दिला. एवढा दंड दिला की मस्तकच कापून घेतलं. याच्यातून शिकायचंय या भैरव भगवंताला सगळं चालतं पण खोटं नाटं चालत नाही. जो याच्या दरबारात खोटं चालल, खोटं बोलल आणि कपटानं वागल त्याचं मस्तक हा देव कापल. ही त्याची खासियत आहे या देवाची. याच्याजवळ सगळं चालतं पण खोटं आणि लबाडी चालत नाही. कधी मुंडकं कापून घेईल काही सांगता येत नाही. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, हे शास्त्र ग्रंथाला अनुसरून आहे. तुम्ही म्हणाल काही लोक खूप खोटं जगतात तरी या देवानं अजून काहीच केलं नाही, लक्षात घ्या असं म्हणायचं नाही. हा देव चुकीला माफी नाही याच्याकडं. चूक करणाऱ्याला लगेच हा तात्काळ दंड देतो. तुम्ही म्हणाल कसं काय. जो चुकला, जो कपटानं वागला, याच्या दरबारात जो खोटं बोलला ना त्या व्यक्तीचं मस्तक तर तुम्हाला दिसेल पण त्याला मान दिसणार नाही. मान म्हणजे समाजात त्याची मानहानी झालेली तुम्हाला दिसेल, त्याला किंमत राहणार नाही समाजामध्ये. हे एवढं वैशिष्ट्य या देवाचं आहे. याच्याजवळ खोटं आणि लबाडी चालत नाही. भगवान ब्रह्मदेव खोटं बोलले, त्यांचं मस्तक कापलं, पण विष्णू सत्य बोलले होते, खरं बोलले. महादेवाला आनंद झाला. म्हणे विष्णू तुम्ही खरं बोललात, तुम्ही सत्य बोललात म्हणून मी तुम्हाला वरदान देतो. तुम्ही सत्य बोलल्या कारणानं तुमचं एक रूप तयार होईल, त्याला लोक सत्यनारायण म्हणतील. म्हणून लोक जी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात की नाही, तर ते सत्यनारायणाचं स्वरूप या प्रसंगातून निर्माण झालेलं आहे.
तर काशी ही पुण्यभूमी आहे, नाहीतर पूर्ण पृथ्वीला चक्कर मारेपर्यंत ते मस्तक असंच नखाला चिटकलेलं. मग भैरव म्हटले, देवा या भूमीमध्ये माझ्या ब्रह्महत्येचा दोष निघून गेला, इथेच मला सेवा करण्याची संधी द्या. तुम्ही इथे विश्वनाथ रूपानं आहात, या काशीचे मालक तुम्ही आहात. तुम्ही मालक आणि मी तुमचा कोतवाल, मी सेवेकरी. काशी नगरीमध्ये मी या काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. आणि मग भैरवनाथ भगवान काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. आजही तुम्ही जर काशीला गेलात, महादेवाचं दर्शन घ्याल, विश्वनाथाचं, पण जोपर्यंत भैरवनाथाचं काळ भैरवाचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत तुमची काशी यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. काळ्या कुत्र्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, कुत्रा पहा, मालकासोबत एकनिष्ठ असतो आणि तो फार सावध असतो. दिल तेच खातो, पण मालकाची चाकरी करतो.